Good morning, dear students. I welcome you in this today's lecture. We know that in last lecture we discussed what is the accounting concepts, what is the accounting conventions, and also we discussed the first accounting concept is business entity concept. तर लास्ट लेक्चरला आपण अकाउंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे काय, अकाउंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे काय, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणजे काय याच्यावरती चर्चा केली होती. आणि आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काही अकाउंटिंग कन्सेप्ट्स समजून घेणार आहोत, त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तर आज आपण लास्ट लेक्चरला आपण बिझनेस एंटायटी कन्सेप्ट बघितली होती आणि बिझनेस एंटायटी कन्सेप्ट आपल्याला असं सांगते किंवा असं सूचित करते की बिझनेस आणि बिझनेसचा ओनर, द बिझनेस अँड इट्स ओनर आर सेपरेट एंटायटी. आणि मग अकाउंटिंग करत असताना आपल्याला बिझनेसचं अकाउंटिंग करायचं आहे. अकाउंटिंग करत असताना बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार अकाउंटिंग करायचं आहे. हे आपण लास्ट बिझनेस एंटायटी कन्सेप्टमध्ये बघितलं. आणखी एक जे कन्सेप्ट आहे जी अकाउंटिंग करत असताना आपल्याला वापरावी लागते ती कन्सेप्ट म्हणजे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. The going concern concept assumes that a business will continue to operate indefinitely. So it assumes that for the foreseeable future the business will not be winding up. Okay. तर गोइंग कन्सर्न कन्सेप्ट नुसार the business will continue its operation in future for indefinite time. हे लक्षात घ्या. ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते, ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की जो काही व्यवसाय आहे ज्याचा आपण अकाउंटिंग करतो तो व्यवसाय भविष्यामध्ये अनंत काळासाठी चालू राहील. भविष्यामध्ये अनंत काळासाठी चालू राहील. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वर्षांमध्ये तो बंद होण्याचा किंवा बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं गोइंग कन्सर्न कन्सेप्ट आपल्याला सांगते. अकाउंटिंग करत असताना आपण या कन्सेप्टचा विचार करून अकाउंटिंग करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल हे गोइंग कन्सर्न कन्सेप्टचा नेमका अकाउंटिंग करत असताना नेमका काय उपयोग आहे किंवा का ही कन्सेप्ट आपल्याला वापरावी लागते. तर जर समजा की गोइंग कन्सर्न कन्सेप्ट नसेल तर बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, द बिझनेस डज various contracts with various parties. बिझनेस काय करतो, वेगवेगळ्या घटकांशी वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स करतो. म्हणजे काय, समजा व्यवसायासाठी आपल्याला कच्च्या मालाची गरज आहे आणि तो कच्चा माल आपल्याकडून दुसऱ्याकडून विकत घ्यायचा आहे आणि तो विकत घेत असताना उधारीवरती विकत घ्यायचा आहे. आणि जर आपण त्याच्याकडून उधारीवरती माल विकत घेतला तर तो एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे. बरोबर आहे ना. आपल्याला कामगारांची नेमणूक करायची आहे. कशासाठी, व्यवसायाचं कार्य करण्यासाठी, व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी कामगारांची गरज असते. तर कामगार आपल्याला कामावरती ठेवावं लागतील. म्हणजेच आपण कामगारांची कॉन्ट्रॅक्ट करतो की ते त्यांचं श्रम आपल्याला देतील, आपण त्याच्याबद्दल त्यांना मोबत जातो. समजा आपल्याला व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची गरज आहे, कर्जाची गरज आहे. तर मग आपण काय करतो, ज्या काय बँकेकडे जातो, बँकेकडे कर्जाची मागणी करतो, बँक आपल्याला कर्ज देते, आपण त्याची परतफेड करतो. हा सुद्धा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके.
किंवा समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मग ही इन्व्हेस्टमेंट करत असताना ती व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करते, याचा अर्थ तिला काही रिवॉर्ड एक्सपेक्टेड आहे, काहीतरी इन्व्हेस्ट केल्यामुळं त्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे, नफ्यामध्ये हिस्सा मिळाला पाहिजे, असं ते एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे व्यवसाय करत असताना आपण वेगवेगळ्या पार्टीशी कॉन्ट्रॅक्ट करत असतो आणि मग हे कॉन्ट्रॅक्ट का शक्य होतं, तर ते शक्य होण्याच्या पाठीमागं ही गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काम करते. समजा तुम्ही असं डिक्लेअर केलं की चालू वर्षाच्या शेवटी किंवा ठराविक महिन्यानंतर आम्ही आमचा व्यवसाय बंद करणार आहोत, किंवा आपण असं गृहीत धरलं की हा व्यवसाय ठराविक काळानंतर बंद होणार आहे, तर मग जे लोक आपल्याला उधारीवरती माल विकतायत ते विकतील का? नाही विकणार. ते म्हणणार तुम्ही रोखीने माल आमच्याकडून खरेदी करा, कारण तुमचा व्यवसाय बंद होणार आहे. जे कामगार आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतील ते आपल्याबरोबर राहतील का? राहणार नाहीत. ते सुद्धा त्यांच्या सेक्युरिटीचा विचार करतील, फ्युचर सेक्युरिटीचा विचार करतील आणि ते आपल्याबरोबर काम करण्यास कदाचित नकार देतील. ज्या बँका, ज्या वित्तीय संस्था व्यवसायाला कर्ज पुरवत आहेत, त्या वित्तीय संस्था व्यवसायाला कर्ज पुरवठा करतील का? करणार नाहीत, कारण तुमचा व्यवसाय बंद होणार आहे. व्यवसाय बंद झाल्यानंतर कर्जाची वसुली कशी करायची हा प्रश्न निर्माण होऊ शकेल. किंवा ज्यांना तुमच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे ते व्यवसाय तुमच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही. त्यामुळं हे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आपण वेगवेगळ्या घटकांशी करतो ते कॉन्ट्रॅक्ट करणं आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी मिळवणं ना, आपण त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी देणं, ही प्रोसेस काही चालणार नाही किंवा शक्य होणार नाही. त्यामुळं गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही इट इज इसेन्शियल फॉर टू डू कॉन्ट्रॅक्ट्स विथ व्हेरियस पार्टीज. Otherwise, it is not possible. So, going concern concepts helps to business to do contracts with creditors, lenders, investors, workers, and so on. त्याच्या काही वेगवेगळ्या पार्टीशी आपला व्यवहार चालतो. तो व्यवहार आपला सुरळीत चालणार नाही. त्या व्यवहारामध्ये अडचणी यायला निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळं गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आपल्याला सांगते की हा व्यवसाय भविष्यामध्ये अनंत काळासाठी चालू राहणार आहे. आमचा म्हणजे व्यवसायाचा असा कोणताही विचार नाही की व्यवसाय बंद करण्याचा किंवा आम्ही बंद करणार आहोत, असं काहीही कोणताही विचार व्यवसायाचा नाही. त्यामुळं गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही व्यवसायामध्ये अकाउंटिंग करत असताना गृहीत धरली पाहिजे. याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की ज्याचा विचार ज्याच्यामुळं आपल्याला अकाउंटिंग करणं सोयीचं ठरतं. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बॅलन्स शीट असते. बॅलन्स शीटमध्ये असेट्स साईडला काही असेट्स असतात आणि त्याच्यामध्ये त्या असेट्सचं आपण क्लासिफिकेशन करतो. काय क्लासिफिकेशन करतो? करंट असेट्स आणि फिक्स्ड असेट. करंट असेट्स आणि फिक्स्ड असेट. करंट असेट म्हणजे काय? ज्याचा लाभ व्यवसायाला 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी काळासाठी मिळणार आहे. फिक्स्ड असेट म्हणजे कोणत्या? ज्याचा लाभ 1 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत व्यवसायाला मिळणार आहे, असं आपण क्लासिफिकेशन करतो. आणि हे करत असताना ज्या काही फिक्स्ड असेट असतात त्या ॲक्वायर करण्यासाठी जे काही पैसे आपण खर्च केले ते सगळे पैसे ॲज अ एक्सपेन्सेस म्हणून एकाच वर्षाला चार्ज न करता आपण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम चार्ज करतो, ज्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो. पण जर समजा ही गोईंग कन्सर्न कन्सेप्ट नसेल तर मग हे डेप्रिशिएशन ही कन्सेप्ट बाजूलाच पडेल. पण ॲसेट ॲक्वायर करण्यासाठी, फिक्स्ड ॲसेट ॲक्वायर करण्यासाठी जेवढा खर्च केला तेवढा सगळा खर्च हा आपल्याला चार्ज करावा लागेल. आणि त्यामुळं मग करंट असेट, फिक्स्ड असेट हे क्लासिफिकेशन पण अस्तित्वात राहणार नाही. आणि फिक्स्ड असेटवरती जो काही खर्च केला आहे तो सगळा खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्हाला घ्यावा लागेल. डेप्रिसिएशनचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा डेप्रिसिएशन चार्ज करता येणार नाही. आणि मग हे फार गुंतागुंतीचं होऊ शकतं किंवा हे फार किचकट होऊ शकतं. त्यामुळं
गोईंग कन्सर्न कन्सेप्टमुळं आपल्याला हे क्लासिफिकेशन करता येतं की ज्या असेट्सचा वापर किंवा ज्या असेट्सचा फायदा व्यवसायाला फक्त 1 वर्षापर्यंत होणार आहे त्यांना आपण करंट असेट म्हणून ट्रीट करू शकतो. ज्या असेटचा फायदा व्यवसायाला 1 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत होणार आहे अशा असेटला आपण फिक्स्ड असेट म्हणून ट्रीट करू शकतो आणि त्याचा एक्सपेन्स त्याच्यावरती झालेला खर्च हा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वी कॅन चार्ज ॲज अ डेप्रिशिएशन. ओके, त्यामुळे डेप्रिशिएशन चार्ज करण्यासाठी हे आपल्याला प्री अज्युम करावं लागतं की बिझनेस हा अनंत काळासाठी चालू राहणार आहे. येते लक्षात? त्यामुळे गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही या ठिकाणी सुद्धा किंवा या दृष्टीने सुद्धा महत्वाची मानली जाते. अदरवाईज आपल्याला व्यवसायाचं जे काही डेप्रिशिएशन आहे किंवा फिक्स्ड असेट्सची डील करणं अवघड आहे. एक तर ते फिक्स्ड असेटवरती जर व्यवसाय आपला बंद होणार असेल तर मग ते फिक्स्ड असेटवरती खर्च केलेली जी रक्कम आहे ती त्याच वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला चार्ज करावी लागेल आणि त्याच्यापासून ते योग्य होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट की आपण काही खर्च पुढच्या काळाचे करतो, जसं प्रीपेड एक्सपेन्सेस काही असतात, प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड बिल्स, आणि आपल्याला माहित आहे की आपण ते बॅलन्स शीटला असेट साईडला दाखवतो. एखाद्या वेळेस एखादा खर्च जर तुम्ही केला आणि त्याचा तुम्ही वापर केला नाही तर तो तुमचा प्रश्न आहे असं बरोबर समजलं. समजा प्रीपेड इन्शुरन्स आहे, आपण इन्शुरन्स घेतला व्यवसायासाठी आणि तो व्यवसायासाठी घेतलेला इन्शुरन्सचा वापर या वर्षामध्ये आपण 6 महिने करणार आहोत, पुढल्या वर्षामध्ये 6 महिने करणार आहोत. मग अशा वेळेला आपण पुढल्या वर्षी जो काही 6 महिन्यासाठी जो काही प्रीपेड इन्शुरन्स किंवा इन्शुरन्सवरती प्रीमियम पेड केलेला आहे तो पुढील 6 महिन्याचा इन्शुरन्स प्रीमियम हा आपण प्रीपेड इन्शुरन्स म्हणतो आणि तो ॲसेट म्हणून कन्सिडर करतो. काय म्हणून कन्सिडर करतो? ॲसेट म्हणून कन्सिडर करतो आणि तो बॅलन्स शीटला आपण दाखवतो. जर व्यवसाय तुमचा बंद होणार असेल तर मग असे जे काही प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत त्याला आपण असेट म्हणतो, ते असेट म्हणता येणार नाही. त्यामुळं गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि जी कन्सेप्ट आपल्याला अकाउंटिंग करण्यासाठी हेल्पफुल आहे किंवा ते अकाउंटिंग आपलं बऱ्याच अकाउंटिंग कन्सेप्ट त्याच्यावरती बेस्ड आहे, हे लक्षात ठेवा. हे डेप्रिशिएशन असेल, प्रीपेड एक्सपेन्सेस असेल, करंट असेट, फिक्स्ड असेट्स असतील किंवा आपल्याला जे काही वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स वेगवेगळ्या पार्टीशी करायचे असतील या सगळ्या गोष्टीसाठी ही गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही उपयोगाची ठरते, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढची एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट ही असेट्सला लागू होते किंवा फिक्स्ड असेट्सला लागू होते, लक्षात ठेवा. कॉस्ट कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे? कॉस्ट कन्सेप्ट इज रिलेटेड टू दी असेट्स ऑफ द बिझनेस. कशाशी रिलेटेड आहे? असेट्स ऑफ द बिझनेस. असेट्स. आणि ही कन्सेप्ट काय म्हणते? अकाउंटिंग कॉस्ट कन्सेप्ट states that all assets are recorded in the books of account at their purchase price, which includes cost of acquisition, transportation and installation, and not at its market price. काय म्हणते? As per a cost concept, when we record the asset in the books of account, we must record at the cost price. Cost price means purchase price plus transportation of asset and installation of assets. या कन्सेप्टनुसार आपण अकाउंटिंग करत असताना किंवा असेट्सचं रेकॉर्डिंग करत असताना तिच्या कॉस्ट प्राइसचा विचार केला पाहिजे, कॉस्ट कन्सेप्टचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण त्याचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे. हे करत असताना ती असेट विकत घेण्यासाठी किती पैसे, किती किंमत मोजावी लागली हा एक भाग. त्याच्यानंतर ती असेट विकत घेतल्यानंतर ज्या ठिकाणी विकत घेतली तिथून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आणण्यासाठी जो काही वाहतुकीचा खर्च करावा लागला तो खर्च अधिक ती मशिनरी किंवा असेट
इन्स्टॉल करण्यासाठी जो काही खर्च करावा तो खर्च, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करता आपण त्याची कॉस्ट ठरवतो आणि त्या किमतीला आपण त्या असेटचं जर्नल एंट्री करतो. ओके, कॉस्ट कन्सेप्ट, त्या त्या कॉस्ट कन्सेप्ट आपल्याला असं सांगते की फिक्स असेटचं जेव्हा आपण रेकॉर्डिंग करून इन द बुक्स ऑफ अकाउंट हे करत असताना च्या कॉस्टचा विचार केला पाहिजे, इतर गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे. शेवटचे एक 4 शब्द आपल्याला असं म्हणतात, नॉट इट्स मार्केट प्राइस. मार्केट प्राइसचा विचार करायचा नाही. कशाच्या बाबतीत? असेटच्या बाबतीत. असेटचं रेकॉर्डिंग करत असताना मार्केट प्राइसचा विचार करायचा नाही. म्हणजेच काय की मार्केट प्राइसमुळं असेटची किंमत जास्त झाली किंवा कमी झाली तर त्याचा विचार अकाउंटिंग करत असताना आपल्याला करायचा नाही. अकाउंटिंग करत असताना त्याचा विचार करायचा नाही. आपण असेटचं रेकॉर्डिंग करत असताना कॉस्ट प्राइसलाच करायचं. हा एक, जसं मी सांगितलं की असेटची व्हॅल्यू, असेटची कॉस्ट प्राइस नुसार आपण रेकॉर्डिंग केल्यानंतर नंतरच्या वर्षात त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला कमी किंवा जास्त करता येणार नाही. फक्त एक अपवाद वगळता, तो म्हणजे डेप्रिशिएशन. एक अपवाद वगळता तो म्हणजे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन आपण चार्ज करतो आणि जी काय असेट खरेदी केलेली आहे ती असेट त्याचा जेवढी झीज होईल तेवढी त्याची व्हॅल्यू आपण कमी करत जातो आणि ज्यावेळेला ती निकामी होते त्यावेळेला त्याची व्हॅल्यू आपण झिरो करून टाकतो. बरोबर. हे डेप्रिसिएशनचा हेतूच हा असतो की जसं त्या असेटची लाईफ कमी कमी होत जाईल तशी त्याची व्हॅल्यू सुद्धा कमी झाली पाहिजे. हा आपला डेप्रिसिएशन चार्ज करण्यापाठीमागचा हेतू असतो. That's why depreciation or except depreciation we cannot change the value of assets. ओके, कोणतेही इतर कारण असो. जसं मग बघा, समजा तुम्ही व्यवसायासाठी जागा खरेदी केली, जागेवरती इमारत बांधली आणि त्या जागेचा वापर तुम्ही व्यवसायासाठी करताय. ज्या वर्षी तुम्ही जागा खरेदी केली, ज्या वर्षी इमारत बांधली, त्या वर्षी जो काही खर्च झाला असेल त्याची एंट्री आपण लँड अँड बिल्डिंग म्हणून जर्नल एंट्री करू, त्याचं लेजर पोस्टिंग करू, त्याच्यानंतर ती बॅलन्स शीटला दाखवू. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण बिल्डिंगचं जे काही डेप्रिशिएशन आहे ते डेप्रिशिएशन चार्ज करू आणि त्याच्यानुसार त्या असेटची व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवू. पण समजा तुम्ही जी जागा घेतलेली आहे ती जागेची व्हॅल्यू मार्केटमध्ये तुम्ही पूर्वी घेतली होती त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे पूर्वी घेत असताना तुम्ही घेतली होती 1 लाख रुपयाला, आता त्यामुळे तिची व्हॅल्यू मार्केटमध्ये 15 लाख आहे. म्हणून अकाउंटिंग करत असताना लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 15 लाख दाखवता कामा नये असं आपल्याला कॉस्ट कन्सेप्ट सांगते. कोण सांगतं? कॉस्ट कन्सेप्ट सांगतं. मार्केट आजची त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. तिची कॉस्ट व्हॅल्यू काय आहे, ती कॉस्ट व्हॅल्यू लेस डेप्रिशिएशन, तीच व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटला असेट साईडला दाखवू. हे लक्षात घ्या. त्यामुळं फक्त कॉस्ट व्हॅल्यूचा विचार करायचा आहे आणि कॉस्ट व्हॅल्यूमध्ये पण परचेस प्राइस प्लस ट्रान्सपोर्टेशन चार्ज प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस ह्या गोष्टीचा विचार करायचा. बऱ्याच वेळा आपण अकाउंटिंग करत असताना या बाकीच्या 2 गोष्टी विसरून जातो. ज्यावेळेला आपण असेट खरेदी करतो आणि त्याच्यावरती जर ट्रान्सपोर्टेशनचा चार्ज, ट्रान्सपोर्टेशनवरती खर्च झाला असेल तर तो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तुम्हाला त्या असेटच्या व्हॅल्यूमध्ये ॲड करावी लागतो. आणि त्याचबरोबर जर इन्स्टॉलेशनवरती खर्च झाला असेल तर तो इन्स्टॉलेशनचा खर्च सुद्धा तुम्हाला त्या असेटच्या व्हॅल्यूमध्ये ॲड करावी लागतात. हे लक्षात ठेवा. हे ज्यावेळेला आपण कॉस्ट ऑफ असेट्स काढत असतो त्यावेळेला या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. हे तुम्ही विसरता. ओके. जर बऱ्याच वेळा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर समजा आपण कॉस्ट कन्सेप्टचा वापर करून जर असेटचं रेकॉर्डिंग केलं तर ते कदाचित ट्रू पिक्चर किंवा वस्तुस्थिती असणार नाही. ज्या जागेची किंमत आपण 1 लाख रुपये बॅलन्स शीटला दाखवतोय त्या जागेची किंमत मार्केटमध्ये 15 लाख चालू आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण बॅलन्स शीटमध्ये 1 लाखच किंमत दाखवत असू तर ती काही वस्तुस्थिती नाही. असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि मग याच्यावरती उपाय म्हणून इन्फ्लेशन अकाउंटिंग ही कन्सेप्ट वापरली जाते. ती वेगळी कन्सेप्ट आहे, ते तुम्ही वापरू शकता.
पण अकाउंटिंगमध्ये मात्र आपण जेव्हा रेकॉर्डिंग करतो किंवा असेट बॅलन्स शीटला दाखवतो त्यावेळेला त्याचा कॉस्ट प्लस डेप्रिशिएशन एवढाच विचार करतो, इतर गोष्टींच्या मध्ये आपण शेअर करतो. ओके, असं करायला अडचण काय आहे की ज्या काही असेट्स आहेत त्याच्या मार्केट व्हॅल्यूनुसार त्याचं रेकॉर्डिंग करायला अडचण काय आहे? तर अडचणी काही आहेत. जसं एखाद्या असेटची जी जागा मी मगाशी सांगत होतो की 1 लाखाची आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू 15 लाख आहे. हे 15 लाख हे काही अनडिस्प्युटेड व्हॅल्यू नाही. म्हणजे जेवढे कोणी बाजारात जेवढे कोणी व्हॅल्युएशन करणारे लोक आहेत ते सगळेच म्हणणार नाहीत की या जागेची किंमत 15 लाख आहे. काही लोक म्हणतील या जागेची किंमत 13 लाख आहे, काही लोक म्हणतील 15 लाख आहे, काही लोक म्हणतील 20 लाख आहे. आणि इथं एकमत करणं किंवा अनडिस्प्युटेड व्हॅल्यू ठरवणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळं ही ही जी मार्केट व्हॅल्यूनुसार रेकॉर्डिंग करणं हे अडचणीचं ठरू शकतं. कारण इथं तुम्हाला एक्झॅक्ट मार्केट व्हॅल्यू ठरवणं अवघड आहे. मार्केट व्हॅल्यू एक्झॅक्ट व्हॅल्यू पण ठरवणं शक्य होईल, पण ते परत टाइम कन्झ्युमिंग असं होईल, वेळ खर्च करणार होते. आणि मग त्याच्यासाठी जर आपण व्हॅल्यूवर वगैरे यासारखे एक्सपर्ट लोक नेमले तर त्याच्यावरती पण आपल्याला खर्च करावा लागेल. म्हणजे तो विनाकारांचा आपला झालेला खर्च. पण तेच जर तुम्ही कॉस्ट कन्सेप्टनुसार एखाद्या असेटची व्हॅल्यू ठरवायची म्हटली तर त्याच्यामध्ये फारसा डिस्प्यूट निर्माण होण्याची शक्यता आहे, वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉस्ट कन्सेप्टनुसार आपण व्हॅल्यू काय करतो, ती वस्तू ती ॲसेट ॲक्वायर करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला, किती पैसे मोजावे लागले, लेस त्याच्यावरती प्रत्येक वर्षी आपण डेप्रिशिएशन चार्ज केलं, लेस डेप्रिशिएशन केलं की आपल्याला त्या असेटची व्हॅल्यू लगेच मिळून जाते. त्यामुळं ही कन्सेप्ट किंवा ही कॉस्ट कन्सेप्ट अकाउंटिंग करत असताना असेटची व्हॅल्यू फिक्स करत असताना उपयोगाची मानली जाते किंवा ती महत्त्वाची मानली जाते. याच्यामध्ये एक गोष्ट मात्र आपण नेहमी लक्षात ठेवतो ती म्हणजे कॉस्ट कन्सेप्टचा जरी वापर करत असलो तरी सुद्धा आपण प्रत्येक वर्षी त्या असेटवरती डेप्रिशिएशन मात्र चार्ज करतो. त्यामुळं ही कॉस्ट कन्सेप्ट सुद्धा आपल्याला अकाउंटिंग करत असताना विचारात घ्यावी लागते, हे लक्षात घ्या. पुढची एक कन्सेप्ट आहे रिअलायझेशन कन्सेप्ट. पुढची एक कन्सेप्ट आहे रिअलायझेशन कन्सेप्ट. दिस कन्सेप्ट स्टेट्स दॅट रेव्हेन्यू फ्रॉम any business transaction should be included in the accounting records only when it's realized. Okay, it is one of the another concept of accounting. ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की आपण जे काही इन्कम किंवा रेव्हेन्यू दाखवतो, तो रेव्हेन्यू कधी दाखवायचा, तो रेव्हेन्यू कधी कन्सिडर करायचा, कन्सिडर करायचा. तर त्याच्या बाबतीत ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर कट सांगते की रेव्हेन्यू त्याच वेळेत रेकॉर्ड करा ज्या वेळेला तो रिअलाइज्ड होईल. अदरवाईज इतर वेळेला तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग करता येणार नाही. सोपी कन्सेप्ट आहे, छोटी कन्सेप्ट आहे. साधं एक उदाहरण देतो की तुम्ही एक व्यवसाय चालवताय, वस्तूचं उत्पादन करताय. ओके, आणि वस्तूचं उत्पादन करत असताना समजा एखाद्या वस्तूची तुम्हाला ऑर्डर मिळाली एखाद्या पार्टीकडून, जे तुम्हाला तुमच्याकडून मालाची खरेदी करतात त्या मालाची ऑर्डर तुम्हाला मिळाली की आम्हाला 5 लाख रुपयाचा माल पाहिजे. 5 लाखाची ऑर्डर त्या कंपनीकडून आपल्या व्यवसायाला मिळाली. ओके, गृहीत असं धरू की ही ऑर्डर आपल्याला मार्च महिन्यात मिळाली. ओके, मार्च महिन्यामध्ये ऑर्डर मिळाली. मार्च महिन्यामध्ये आपण त्यांची ऑर्डर फुलफिल करू शकलो नाही कारण आपल्याकडे माल तयार नव्हता. मग आपण काय केलं की माल तयार केला. एप्रिल महिन्यामध्ये आपण त्यांचा माल त्यांना पाठवून दिला, त्यांना पोच केला. माल पोचवल्या ज्यांना आपण माल दिला किंवा ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती त्यांनी आपल्याला पैसे दिलेले नाही. त्यांनी सांगितलं की तुमच्या मालाचे पैसे हे तुम्हाला पुढल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात मिळतील असं त्यांनी सांगितलं आपल्याला. हे लक्षात.
म्हणजे 5 लाखाचं एक ट्रान्झॅक्शन आहे आणि ते 5 लाखाच्या ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड आपल्याकडं 3 डेट्स आहेत. एक मार्च महिन्यातली, एक एप्रिल महिन्यातली, एक मे महिन्यातली. मार्च महिन्यामध्ये आपल्याला ऑर्डर मिळाली, एप्रिल महिन्यामध्ये आपण ती ऑर्डर कंप्लीट केली. ऑर्डरनुसार त्यांना जो काही माल पाहिजे होता तो माल त्यांना आपण सप्लाय केला आणि त्याचे पैसे मात्र आपल्याला मे महिन्यात मिळाले. मग आता प्रश्न असा निर्माण होईल की मग आपण जर्नल एंट्री कधी करायची? हे जे काय 5 लाखाचं जे काही उत्पन्न आपल्याला सेल्स पासून मिळालं त्याची एंट्री कधी करायची? मार्च मध्ये करायची, एप्रिल मध्ये करायची का मे मध्ये करायची? तर 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 ही रिअलायझेशन कन्सेप्ट आपल्याला असं सांगते की ज्या वेळेला प्रत्यक्षात आपण गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केली त्यावेळेला त्याची किंवा त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री केली पाहिजे. ज्या वेळेला आपण गुड्स किंवा सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड केली त्यावेळेस आपण त्याची जर्नल एंट्री केली पाहिजे, ना की ज्या वेळेला आपल्याला प्रत्यक्षात ऑर्डर मिळाली किंवा ज्या वेळेला त्या मालाचे पैसे मिळाले. मालाची ऑर्डर मिळणं ही एक वेगळी गोष्ट आहे, मालाचे पैसे मिळणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आपण प्रत्यक्षात ज्या वेळेला सर्व्हिस प्रोव्हाइड केली त्यावेळेला ॲज पर लॉ आपण ते इन्कम मिळवण्यासाठी आपण इलिजिबल झालो. when we get eligibility of to get income or earn income हे महत्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला अकाउंटिंग करावं लागेल. त्या पॉइंटला तुम्हाला अकाउंटिंग करावं लागेल. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल देत होतो की समजा ऑर्डर मिळाली मार्चमध्ये, माल सप्लाय केला एप्रिलमध्ये आणि पैसे मिळाले मे मध्ये, तर आपण हा जो काही इन्कम आहे, हा जो काही रेव्हेन्यू आहे त्या रेव्हेन्यूची एंट्री ही आपल्याला ज्या महिन्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड केली किंवा गुड्स सप्लाय केले त्या तारखेला किंवा त्या महिन्यामध्ये करावं लागतं. मी तारखा सांगताना सुद्धा तुम्हाला मार्च एप्रिल मे सांगितलं, कारण माहिती आहे की मार्चमध्ये एक फायनान्शियल इयर संपतं, एप्रिलमध्ये नवीन सुरू होतं. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की जरी मार्चमध्ये ऑर्डर मिळाली असेल तरी लास्ट इयरमध्ये त्याची एंट्री करता येणार नाही, तो रेव्हेन्यू मानता येणार नाही. एप्रिलमध्ये आपण त्या गुड्स सप्लाय केलेला आहे त्यामुळं तो पुढील वर्षाचा रेव्हेन्यू समोर जाईल आणि तो पुढील वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल किंवा ट्रेडिंग अकाउंटला येईल. त्यामुळे रिअलायझेशन कन्सेप्ट काय म्हणते, ज्या वेळा आपण इन्कम मिळवण्यासाठी लिगली इलिजिबल झालो, म्हणजे मी माल पुरवला, त्यानं उधारीवरती घेतला असेल डझंट मॅटर, मी माल पुरवला, मी माझी जबाबदारी पूर्ण केली, आता कायदेशीरदृष्ट्या मी त्याच्याकडून पैसे वसूल करायला एलिजिबल आहे. पण ऑर्डरच्या बाबतीत तसं होतं का? ऑर्डरच्या बाबतीत नाही. तुम्हाला ऑर्डर मिळाली आणि समजा काही कारणानुसार ऑर्डर कॅन्सल झाली, ओके, त्यामुळे ऑर्डर मिळणं हे इन्कम मिळवण्यासाठी ॲज पर लॉ वी आर नॉट एलिजिबल फॉर टू गेट इन्कम ऑर रेव्हेन्यू. हे ते लक्षात. त्यामुळे ही कन्सेप्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की अकाउंटिंग करत असताना ज्या क्षणाला आपण उत्पन्न मिळवण्यासाठी इलिजिबल झालो, म्हणजे ज्या क्षणाला आपण किंवा ज्या दिवशी आपण प्रत्यक्षात मालाचा पुरवठा केला किंवा प्रत्यक्षात सेवा सर्व्हिस जर आपण देत असतो तर सेवा देण्याचं काम केलं असेल तर त्या दिवशी तो दिवस रेव्हेन्यू अर्न केला, ओके, त्याची एंट्री आपण करू शकतो किंवा केली पाहिजे. असं रिअलायझेशन कन्सेप्ट. आजच्या आपण लेक्चरमध्ये काही अकाउंटिंग कन्सेप्ट बघितल्या. त्याच्यामध्ये एक ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही कन्सेप्ट बघितल्या. त्याच्यामध्ये गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, कॉस्ट कन्सेप्ट आणि रिअलायझेशन कन्सेप्ट या 3 कन्सेप्ट बघितल्या. कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते डाऊट्स विचारू शकता, चॅटबॉक्समध्ये लिहू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवू शकता. हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि काही शंका असतील तर नक्की विचारा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.